फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेने इराणची युद्धनौका बुडवली आणि ही युद्धनौका भारताच्या जवळ बुडवलेली आहे. मग आता हे अमेरिका इराण किंवा इस्रायल इराणचं युद्ध भारताच्या दाराशेजारी येऊन थांबलेलं आहे. मग आता नेमकं भारतापर्यंत हे युद्ध का आलं, किंवा ही जी इराणची युद्धनौका आहे ती भारतामध्ये कशासाठी आली होती, कशाचं आयोजन भारतामध्ये केलं होतं, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, भारतातील विशाखापट्टणम येथे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सहभागी होण्यासाठी इराणी युद्धनौका इरिस देना, आता इथं इराणी युद्धनौकेचं नाव लक्षात ठेवा. आणि इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026चं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येईल. तर त्याचं उत्तर विशाखापट्टणम असं आहे. भारतात आली होती. भारतीय नौदलाचे इतर देशांच्या नौदलांशी असलेले संबंध आणखी मजबूत व्हावेत म्हणून इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026चं भारतात आयोजन करण्यात आलं होतं. आणि ते कुठं करण्यात आलं होतं, तर विशाखापट्टणम येथे. त्यात एकूण 85 जहाज युद्धनौकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 19 जहाज या आंतरराष्ट्रीय होत्या. भारतीय नौदलाच्या 60 जहाज तसेच युद्धनौका या सहभागी झाल्या होत्या. आणि यात सहभाग घेतल्यानंतर ही जी इरिस देना आहे ती इराणला जात होती. आणि जात असतानाच भारताच्या म्हणजे हिंदी महासागरामध्ये अमेरिकेच्या पाणबुडीने ही इराणची युद्धनौका बुडवली आहे. बी पब्लिकेशन पुणे यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद.